हेलो स्टूडेंट, आज हम हिंदी सब्जेक्ट में मध्यकालीन कविता कविता संख्या 3 रहीम के दोहे इस कविता को आज हम देखते हैं। पहले कवि परिचय। रहीम का पूरा नाम है अब्दुल रहीम कानकाना। आपके पिता बैरम खां कानकाना थे। अब्दुल रहीम कानकाना मुगल सम्राट अकबर के मंत्री और सेनापति थे। बचपन से ही आपकी रुचि साहित्य की ओर थी। आपने अनेक भाषाओं में दक्षता प्राप्त की थी और बड़ी सफलता के साथ तुर्की, पारसी, अरबी, संस्कृत और हिंदी का प्रयोग अपनी रचनाओं में किया था। अवधी, ब्रज और खड़ी बोली पर आपका असाधारण अधिकार था। आपके काव्य में भाषा वैविध्य, छंद वैविध्य और विषय वैविध्य है। इनके प्रमुख रचनाएं हैं रहीम दोहावाली, बरेवई नायिका भेद, मदनाष्टक, श्रृंगार सोरठ आदि है। प्रस्तुत दोहों में कवि रहीम ने मनुष्य जन्म की सार्थकता, कर्मयोग, मनुष्य की प्रतिष्ठा, अहंकार, वाणी की मधुरता, सांसारिक वस्तुओं की नश्वरता आदि के संबंध में विचार प्रकट किया है। ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ರಹೀಮ್‌ಗೆ ದೋಹೆ, ಈ ಒಂದು ದೋಹೆಯ ಕವಿ ರಹೀಮರು. ಇವರ ಪೂರ್ತಿ ಹೆಸರು ಅಬ್ದುಲ್ ರಹೀಮ್ ಕಾನ್ಕಾನ. ಇವರ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಬೈರಮ್ ಖಾ ಖಾನ್ಕಾನ. ಅಬ್ದುಲ್ ರಹೀಮ್ ಕಾನ್ಕಾನ ಅಂದರೆ ರಹೀಮರು ಮುಘಲ್ ಸಮ್ರಾಟರಾದಂತಹ ಅಕ್ಬರನ ಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಸೇನಾಪತಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಇವರು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಆಸಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಇನ್ಕಿ ಭಾಷಾओं ಅಂದರೆ ಇವರ ಒಂದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ತುರ್ಕಿ, ಪಾರಸಿ, ಅರಬಿ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಹಾಗೂ ಹಿಂದಿಯ ಪ್ರಯೋಗವನ್ನು ಇವರು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳೆಂದರೆ ರಹೀಮ್ ದೋಹಾವಾಲಿ, ಬರೈವೈ ನಾಯಿಕಾ ಭೇದ್, ಮದನಾಷ್ಟಕ್, ಶೃಂಗಾರ್ ಸೋರಠ್ ಮುಂತಾದವುಗಳು. ಈ ಒಂದು ಪ್ರಸ್ತುತ ದೋಹೆ ಅಂದರೆ ದ್ವಿಪದಿ ಅಂದರೆ 2 ಲೈನನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಒಂದು ಇದನ್ನು ನಾವು ದೋಹೆ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಒಂದು ದೋಹೆಯನ್ನು ಕವಿ ರಹೀಮ್ರವರು ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕತಾ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದ ಒಂದು ಸಾರ್ಥಕತೆಯ ಬಗ್ಗೆ, ಜೊತೆಗೆ ಕರ್ಮಯೋಗ ಅಂದರೆ ಕಾಯಕದ ಬಗ್ಗೆ, ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ, ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾ, ಅಹಂಕಾರ, ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಜೊತೆಗೆ ಅಹಂಕಾರ, ವಾಣಿಕಿ ಮಧುರತ ಅಂದರೆ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಧುರತೆ, ಜೊತೆಗೆ ಸಾಂಸಾರಿಕ ವಸ್ತುಂಕಿ ನಶ್ವರತ, ಈ ಸಾಂಸಾರಿಕ ವಸ್ತುಗಳ ನಾಶವಾಗುವಂಥದ್ದು, ಅದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಸಂಬಂಧದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ವಿಚಾರವನ್ನು ಪ್ರಕಟಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ इसमें पहले स्टैंजा हम देखते हैं तो रहीमन विद्या बुद्धि नहीं, नहीं धर्म जस दान, भू पर जन्म वृथा धरे, पशु बिनु पूंछ विशान. फिर से मैं एक बार पढ़ूंगी. रहीमन विद्या बुद्धि नहीं, नहीं धर्म जस दान, भू पर जन्म वृथा धरे, पशु बिनु पूंछ विशान. ये 2 लाइन का एक स्टैंजा होता है. इसको हम दोहे कहते हैं. तो रहीम कहते हैं कि जब मनुष्य को, यानी इस दोहे में जो कठिन शब्द आता है उसका अर्थ मैं अभी आपको बताती हूँ. जश का मतलब जो होता है यश, यानी सक्सेस ಅಂದರೆ ಯಶಸ್ಸು. ಭೂ का मतलब जो होता है पृथ्वी, यानी अर्थ ಅಂದರೆ ಭೂಮಿ. विशान का मतलब होता है सिंग, यानी हॉर्न्स ಅಂದರೆ ಕೊಂಬು. वृता का मतलब बेकार, यानी वेस्ट ಅಂದರೆ व्यर्थ. जो रहीम कहते हैं कि जब मनुष्यों को विद्या बुद्धि नहीं, यानी जो मनुष्य में विद्या और बुद्धि नहीं होता है, उस मनुष्य को धर्म के बारे में, यानी उस मनुष्य के धर्म के बारे में, यानी धर्म के बारे में, जश के बारे में, जश का मतलब जो होता है सक्सेस के बारे में, या धर्म के बारे में या दान के बारे में, यानी दान के बारे में कुछ नहीं पता होता है. यानी
एक मनुष्य को बुद्धि और विद्या विद्या और बुद्धि नहीं होता, उस मनुष्य को उसके धर्म के बारे में, कैसे धर्म निभाना है उसके बारे में, और जस के बारे में, कैसे सक्सेस होना है उसके बारे में भी, और दान दान का मतलब क्या होता है इसके बारे में भी पता नहीं चलता। इसलिए वो भूमि पर जन्म लेना बहुत व्यर्थ है, यानी वेस्ट है। इसलिए वो कैसे होता है कि पशु बिनु पूंछ विषान, यानी एक पशु जो होता है उसका पूंछ और विषान, विषान का मतलब होता है हॉर्न, पूंछ का मतलब जो होता है टेल, यानी उसका जो टेल होता है उसको पूंछ कहता है। वो दोनों नहीं होता है ना उस पशु का जैसे होता है, ऐसे रहीम कहता है। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರಹೀಮರು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ ಬುದ್ಧಿ ಅನ್ನೋದು ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಆತನಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿಯೂ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ, ಅಂದರೆ ತಾನು ಯಾವ ರೀತಿ ಧರ್ಮವನ್ನು ಅನುಸರಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ, ಜೊತೆಗೆ ಜಸ್ ಅಥವಾ ಯಶಸ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ, ಸಕ್ಸಸ್ನ ಬಗ್ಗೆ, ಹಾಗೆ ದಾನ ಅಂದರೆ ನಾನು ಹೇಗೆ ಯಶಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸಬೇಕು, ಯಶಸ್ಸು ಅನ್ನೋದು ಏನು ಅನ್ನೋದು ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ದಾನದ ಬಗ್ಗೆ, ಅಂದರೆ ದಾನ ಧರ್ಮವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ, ಅಂದರೆ ದಾನವನ್ನು ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದರಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅನ್ನುವಂತಹ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ. ಆತ ಹೇಗಿರ್ತಾನೆ ಅಂತಂದರೆ ಭೂಪರ್ ಜನಂ ವ್ಯತಾದರೆ, ಅಂದರೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಜನಿಸಿದ್ದು ವೇಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ವಿದ್ಯೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವನಿಗೆ ದಾನ ಮಾಡುವುದಾಗಲಿ, ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಯಶಸ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಮನುಷ್ಯ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದು ಕೂಡ ವೇಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆತ ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪಶು ಬಿನು ಪೂಂಚ್ ಬಿಷಾನ್, ಅಂದರೆ ಒಂದು ಪಶು ಅಂದರೆ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಬಿನಾ ಪೂಂಚ್ ಅಂತಂದರೆ ಬಾಲವಿಲ್ಲದ, ಜೊತೆಗೆ ಹಾನ್ ಕೊಂಬು ಮತ್ತು ಬಾಲವಿಲ್ಲದ ಒಂದು ಪಶುವಿಗೆ ಸಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तो इस स्टांजा में जो मनुष्य के बारे में, यानी मनुष्य का जो बुद्धि यानी विद्या बुद्धि के बारे में इस जो स्टांजा में रहीम कह रही है. बाद में नेक्स्ट स्टांजा में जो होता है, रहीमन पानी राखिए बिनु बानी सब सून, पानी गए ना उबरे मोती मनुष्य चून. फिर से मैं एक बार पढ़ूंगी. रहीमन पानी राखिए बिनु पानी सब सून, पानी गए ना उभरे मोती मानुष चून. इसका जो हार्ड वर्ड्स है, पानी, पानी का मतलब होता है चमक चरित्र यानी कैरेक्टर यानी चरित्र. सून, सून का मतलब शून्य यानी ज़ीरो, शून्य. उबरे, उबरे मतलब जो होता है उबरना यानी ओवरफ्लो होना, ಅಂದರೆ ಉಕ್ಕುವುದು ಅಂತ ಅರ್ಥ. जो मनुष्य रहीमन पानी रखिए, यानी इस स्टांजा में जो पानी के महत्व को समझाती है, यानी समझा रही है पानी के महत्व को. बिना पानी के सब कुछ शून्य है. रहीमन पानी के बारे में कह रहे हैं, बिना पानी के सब कुछ शून्य है, सब कुछ ज़ीरो है. पानी के बिना सब कुछ शून्य है. बदले, पानी के बिना हमें बदले, उसके बदले में मोती मिला तो, यानी पानी के बदले में हमें मोती मिला तो वह काम का नहीं होता. पानी, हम जो जो व्यक्ति को पानी चाहिए होता है, लेकिन और पानी के बदले में मोती दे के उसको कुछ भी यूज़ नहीं होता है, इसलिए तो काम का नहीं होता है. ऐसे मनुष्य का इज्जत यानी मनुष्य का रेस्पेक्ट, तो रेस्पेक्ट का तो कोई कदर नहीं है. पानी में यानी पानी नहीं, यानी इसका मतलब मनुष्य के बारे में, यानी मनुष्य का इज्जत नहीं होता है तो उसका कदर नहीं होता है. और पानी को नहीं पड़ती है तो उसको भी, यानी चून का मतलब एक पाउडर मिला तो पानी के बिना वो नहीं हो सकता है. इसलिए पानी
पानी के बदले में मोती यानी मनुष्य का रिस्पेक्ट भी नहीं मिलता। और चून, चून का मतलब पाउडर, ये भी उबर नहीं सकता, ओवरफ्लो नहीं हो सकता। इसलिए पानी के महत्व के बारे में यहाँ पर कह रहे हैं। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರಹೀಮ್ ರವರು ನೀರಿನ ಮಹತ್ವದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂತಂದರೆ ನೀರಿನ ಬದಲಾಗಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀರು ತುಂಬ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ. ಆ ನೀರಿಗೆ ಬದಲಾಗಿ ಆತನಿಗೆ ಮೋತಿ, ಮೋತಿ ಅಂದರೆ ಪರ್ಲ್, ಮೋತಿ ಅಥವಾ ಪರ್ಲನ್ನು ನೀಡಿದರೆ ಹಾಗೆ ಅದು ವೇಸ್ಟ್, ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪ್ರಯೋಜನ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅದು ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಅದೆಲ್ಲ ಚೂನ್ ಅಥವಾ ಒಂದು ಪೌಡರ್ಗೆ ಅಥವಾ ಒಂದು ಹುಡಿಗೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट जो स्टांजा होता है, रहीमन कठिन चितान ते चिंता को चित चेत, चिता दहती निर्जीव को चिंता जीव समेत. फिर से, रहीमन कठिन चितान ते चिंता को चित चेत, चिता दहाती निर्जीव को चिंता जीव समेत. इसका जो हार्ड वर्ड है चितान, चितान का मतलब होता है चिता, पाइल, चिते. दहाती, दहाती का मतलब होता है जलाती है यानी बर्न, यानी अंदरे सुडुವುದು. निर्जीव, निर्जीव का मतलब होता है मृतक, डेड बॉडी यानी निर्जीवा. इसका जो मतलब है चिता, चिता यानी एक फायर, आग. रहीमन कठिन चितान ते, चिता आग. रहीमन जो कहता है आग बहुत कठिन होता है, यानी चिता निर्जीव शरीर को जलाती है. ये आग जो होता है यानी एक फायर जो होता है वो निर्जीव शरीर को यानी एक डेड बॉडी को जलाता है. लेकिन चिंता, चिंता, चिंता का मतलब जो होता है चिंता करना. और एक व्यक्ति चिंता करके करके क्या होता है वो मर जाता है. इसलिए वो ऐसे कहता है कि चिंता जीवित व्यक्ति को जलाती है, इसलिए चिंता नहीं करना चाहिए. चिंता और चिता का एक महत्व को बताते हैं. चिंता और चिता का व्यत्यास को बताते हैं. चिंता क्या करती है कि एक जीवंत व्यक्ति को जलाती है. चिता यानी आग यानी फायर एक निर्जीव व्यक्ति को यानी मृतक व्यक्ति को यानी डेड बॉडी को जलाते हैं. इसलिए चिंता चिता से भी एक कठिन है, इसलिए चिंता को हम नहीं करना चाहिए, ऐसे रहीम कहते हैं. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರಹೀಮರು ಚಿಂತೆ ಮತ್ತು ಚಿತೆಯ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಚಿಂತೆ ಹಾಗೂ ಚಿತೆ ಎಷ್ಟು ಕಠಿಣವಾದದ್ದು, ಯಾವುದು ಕಠಿಣವಾದದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ ಚಿಂತೆ ಅನ್ನುವುದೇ ಕಠಿಣ. ಚಿತೆ ಅಂದರೆ ಫೈರ್ ಅಥವಾ ಬೆಂಕಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೆಂಕಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕಠಿಣವಾದದ್ದು ಚಿಂತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಬೆಂಕಿ ಅನ್ನುವುದು ಡೆಡ್ ಬಾಡಿಯನ್ನು ಅಥವಾ ಮೃತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು, ಮರಣ ಹೊಂದಿದ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಅದು ಸುಡುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಮರಣ ಹೊಂದಿದ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ನೋವಾಗಲಿ ದುಃಖವಾಗಲಿ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಚಿಂತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಜೀವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಸುಡುತ್ತೆ. ಅಂತಂದರೆ ಜೀವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನೇ ಜೀವಿತವಾಗಿರುವಾಗಲೇ ಅವನನ್ನು ಸುಟ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಚಿಂತೆಯನ್ನು ಮಾಡುವುದು ಬೇಡ, ಚಿಂತೆ ಅನ್ನೋದರಿಂದ ದೂರ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, निज कर क्रिया रहीम कही सुधी भावी के आद, फांसे अपने हाथ में दावे ना अपने हाथ में. निज कर क्रिया रहीम कही सुधी भावी आत में, फांसे अपने हाथ में दाव ना अपने हाथ में. इसका जो हार्ड वर्ड है निज, निज का मतलब प्रतिदिन, एवरीडे, प्रतिदिन. क्रिया, क्रिया का मतलब कर्म जो होता है वर्क यानी ಕೆಲಸ. सुधी, सुधी का मतलब फल, प्रॉफिट यानी फला. भावी, भाग्य यानी भगवान, गॉड फेट, भाग्य, भाग्यवंता. इसका जो मतलब जो होता है जैसे काम करेंगे यानी निज कर क्रिया रहीम कही सुधी भावी के आद. हम जैसे काम करेंगे वैसे फल हमारे हाथ में आते हैं. यानी हम बहुत
कष्ट से यानी बहुत परिश्रम से हम काम करते हैं तो हमारे हाथ में वैसे ही फल मिलेंगे। तो हमारे हाथ में शतरंज का एक फांसे हो सकते हैं, यानी हमारे फांसे हाथ में हो सकता है। फांसे का मतलब एक डाइस हाँ होते हैं, लेकिन जितना हमारा दाव ना अपने हाथ में, यानी हमारे हाथ में दाव दाव का मतलब एक बेट, यानी उस पंद्य हमारे हाथ में नहीं होता है, लेकिन हमारे हाथ में फांसे तो ज़रूर होते हैं। इसका जो मतलब है हार्ड वर्क का मतलब यानी परिश्रम, कर्म योग का मतलब के बारे में कहते हैं। यानी ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಜಕರ್ ಕ್ರಿಯಾ ರಹಿಂ ಕಹಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಅದರ ಫಲ ಅಥವಾ ಅದರ ಒಂದು ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. भावी के हाथ में सुधी भावी के हाथ में फल बहुत सुगम होता है और ಪಾನ್ಸೆ हमारे हाथ में दावे न आपने हाथ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಫಾನ್ಸೆ ಅಂತಂದರೆ ಚೆಸ್ ಆಡುವಾಗ ಡೈಸ್ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಆದರೆ ಆ ಒಂದು ಬೆಟ್ ಅಥವಾ ಆ ಒಂದು ಪಂದ್ಯ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಡೈಸ್ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಶ್ರಮವನ್ನು ಪಡ್ತೀವೋ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಫಲ ಕೂಡ ನಾವು ಪಡೆಯಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ये इतना 4 स्टैंजा मैं आपको आज के क्लास में एक्सप्लेन किया हूँ. नेक्स्ट क्लास में मैं आगे के जो 4 स्टैंजा है उसको मैं आपको नेक्स्ट क्लास में एक्सप्लेन करूँगी. इसका जो एक वाक्य जो होता है उसका क्वेश्चन है, बुद्धिहीन मनुष्य किसके समान है, यानी बुद्धि नहीं रहने वाला उस मनुष्य किसके समान होता है. और सेकेंड क्वेश्चन है, किसके बिना मनुष्य का अस्तित्व व्यर्थ है. किसके बिना यानी एक वस्तु के बिना मनुष्य का अस्तित्व व्यर्थ है, वो वस्तु कौन सा है. चिता किसे जलाती है, चिता किसको जलाती है. कर्म का फल देने वाला कौन है, हमारा कर्म का फल देने वाला कौन होता है. ये क्वेश्चन का आंसर लिखना चाहिए. और बाद में 2-3 वाक्य का क्वेश्चन है, रहीम जी ने मनुष्य की प्रतिष्ठा के संबंध में क्या कहा है. रहीम जी ने चिता और चिंता के अंतर को कैसे समझाया है, स्पष्ट कीजिए. कर्मयोग के स्वरूप के बारे में रहीम के क्या विचार है. ये 3 क्वेश्चन का आंसर मैं आज के क्लास में आपको एक्सप्लेन किया हूँ. आप उसको देख के उसको पढ़ के आप नोट्स में लिखना चाहिए. थैंक यू.